कार्यतत्पर महत्वाकांक्षी नगरसेवक संजू वाडे यांचे व्यक्तिमत्व फक्त राजकारणापुरतेच मर्यादित न राहता त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही उल्लेखनीय काम केले आहे। अहोरात्र समाजासाठी झटणारा आणि दूरदृष्टी राखणारे व्यक्तिमत्व संजू वाडे यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला। सुभद्रा ही बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी भेट देऊन संजू वाडे यांच्या कार्यावर कौतुकाचा वर्षाव केला। विशेष म्हणजे माझ्या वाढदिवसाला भेट म्हणून फुलांचे गुच्छ नको तर पुस्तके द्या या संकल्पनेतून संजू वाडे यांनी जन्मदिवस साजरा केला। संजू वाडे यांच्या जन्मदिवसानिमित्त सकाळपासून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल दिसत होती। सामाजिक बांधिलकी जपत महापालिका आणि लायन्स क्लब ऑफ ठाणे यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते। शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांच्या हस्ते या शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराला शेकडो नागरिकांनी भेट देऊन आरोग्याची तपासणी करून घेतली। यात डोळे, मधुमेह, ब्लड प्रेशर तपासणी, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, मोफत अल्पदरात चष्मा वाटप, पॅन कार्ड आणि आधार कार्ड शिबिराचे आयोजन केले होते। त्याचबरोबर रक्तदान शिबिरालाही प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। संजू वाडे यांच्या कार्यामुळे समाजातील झटणारा नेता म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी म्हणून काम करत असणारे संजू वाडे यांनी जनतेच्या सेवेसाठी नोकरी सोडून राजकारणात आले। त्यांच्या कार्यामुळे सामान्य जनतेमध्ये उत्साह निर्माण झाला असून ऐरोलीसह इतर विभागातही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन जन्मदिवस साजरा केला। सुभद्रा ही बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून प्रभागात संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यात स्थानिक कलाकारांनीही सहभाग घेऊन आपली कला सादर केली। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावत संजू वाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यात खासदार राजन विचारे, खासदार हरिवंश सिंह, महापौर सुधाकर सोनवणे, शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, ज्येष्ठ नेते विठ्ठल मोरे, शिवसेनेचे गटनेते द्वारकानाथ भोईर, विरोधी पक्ष नेता विजय चौगले, भाजपाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक आनंद सुतार,
शिवसेनेचे नगरसेवक MK मडवी, राष्ट्रवादीचे नगरसेवक घनश्याम मडवी, नगरसेविका सीमा गायकवाड, इम्रान अन्सारी आदी मान्यवर, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। संजू वाडे यांच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षेतील मुलांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे। त्यांच्या या उपक्रमाच्या माध्यमातून तरुण पिढीला घडवण्याची मोठी जबाबदारी पार पाडत असल्याचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले। संजू वाडे यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो की असंच चांगलं कार्य त्याच्या हातून घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आपण भाग्यवान आहात की आपल्याला असे खऱ्या अर्थाने चांगलं काम करणारा एक मुलगा आणि समाजसेवक आपल्या शिवसेनेला आणि या विभागाला प्राप्त झाला। त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। राजकीय क्षेत्रात काम करत असल्यापासून संजू वाडे यांना मी ओळखत आहे। त्यांच्या समाजकार्यामुळेच ते सर्वसामान्यांचे लाडके नेतृत्व बनले असल्याचे खासदार हरिवंश सिंह यांनी सांगितले। संजू वाडे के साथ हमने 25 साल काम किया। मैं यहाँ से पार्लियामेंट लड़ा था 2 बार, थोड़े वोट कम पड़ गए, लेकिन नई बम्बई से हमको कभी वोट कम नहीं पड़ा। अभी मैं यूपी से खासदार हूँ, लेकिन नई बम्बई के लोगों ने जो कुछ हमको दिया है वो हम भूल नहीं सकते। ये हमारी कर्मभूमि है, वो हमारी जन्मभूमि है। इसलिए हम आधा काम यहाँ का करेंगे, आधा काम वहाँ का करेंगे। ये बच्चों के साथ मिलके नई बम्बई हम लोगों ने बहुत संभाल के लिया है। कितने भी बम्बई में आंदोलन हुए, कितने भी मारामारी हुई, झगड़े फसाद हुए, लेकिन हम लोगों ने नई बम्बई में कुछ होने नहीं दिया। इसमें गणेश नाइक साहब का भी सहयोग था, उस समय भले वो शिवसेना में थे। हमारे आनंद दिघे साहब थे, उनका भी सहयोग था। सब मिल के यहाँ हमने कुछ होने नहीं दिया। यहाँ का भाईचारा सब मिल के काम करते हैं। अगर नई बम्बई में देखना है तो मिनी इंडिया है नई बम्बई। किसी प्रदेश के आदमी को मिल लो, विदेश के भी लोग यहाँ मिलेंगे। तो ये मिनी इंडिया, यहाँ की कल्चर बहुत अच्छी है। और मैं संजू वाडे और इनके साथियों शिंदे जी से बोलता हूँ कि इस कल्चर को आप लोग मेंटेन रखना। भले मैं आधा ही समय यहाँ दे रहा हूँ, लेकिन ये कल्चर अपनी डूबने न पावे। धन्यवाद। संजू वाडे यांच्या जन्मदिवसानिमित्त दरवर्षी विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। फुलांचे बुके नको तर बुक द्या या संकल्पनेचे स्वागत केले असून शिवसेनेच्या विविध कार्यक्रमामध्ये त्यांची संकल्पना सुरू करणार असल्याचे उपनेते विजय नाटा यांनी सांगितले। संजू वाडे मला वाटतं रोजच काहीतरी उपक्रम चालू करतात आणि शेवटाच नेतात। संजू वाडे माझ्याकडे मी कमिशनर असताना वॉर्ड ऑफिसर होते, तेव्हा मी त्यांना बघितलं। तो अधिकारी कमी आणि कार्यकर्ता जास्त होता आणि म्हणून आमच्या शिवसेनेचे ते कॉर्पोरेटर झालेले आहेत। आणि कॉर्पोरेटर झाल्यापासून त्याने अनंत उपक्रम चालू केलेले आहेत आणि सगळेच उपक्रम जे आहेत त्यातला कुठलाही उपक्रम दिखाऊ नसतो। जे लोकांच्या गरजेचे आणि उपयोगाचे आहेत असे सगळे कार्यक्रम ते करतात। त्याचाच एक भाग म्हणून आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याने हा कार्यक्रम आयोजित केला। त्याच्याबद्दल त्याला खूप शुभेच्छा देतो। त्याला दीर्घ आयुष्य लाभो आणि त्याच्या हातून अशाच प्रकारचं समाजाच्या उपयोगी जे काम आहे ते काम व्हावं अशा प्रकारची आपली सगळ्यांची अपेक्षा आहे। आम्हाला खात्री आहे दिवसातले 24 तास तो लोकांसाठीच काम करत असतो, त्यामुळे त्याचे सगळे उपक्रम निश्चितपणाने यशस्वी होतील। आणि विशेषतः IAS ट्रेनिंग जे आहे किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं ट्रेनिंग जे आहे त्याचा अतिशय फार मोठा असा उपक्रम त्याने हाती घेतलेला आहे आणि दरवर्षी तो उपक्रम ते करतायत आणि निश्चितपणाने देव त्याच्यामध्ये त्यांना यश दिले याच्याबद्दल काही माझ्या मनामध्ये शंका नाही। आणि त्यांनी अतिशय चांगले त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, अतिशय उत्साही आणि माहितगार कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत आणि या सगळ्यांचं आज सहकार्य आणि त्याच्या लिडरशिपखाली जे काम चालू आहे ते निश्चितपणे अभिनंदनीय आहे। कारण बुके आपण आत्ता घेतो आणि 2 मिनिटांमध्ये त्याचं निर्माल्य होतं। त्याच्याऐवजी पुस्तक दिलं तर आता संजू म्हटलं तसं किमान 2 पिढ्या तरी ते वाचतात आणि वाचणं इतकं मोठं कुठलं शस्त्र नाही। त्यामुळे ही पद्धत आमच्याकडे चालू करण्याचा आम्ही विचार करून त्याची अंमलबजावणी। सर्वसामान्य नागरिकांसाठी झटणारा नेता म्हणजेच संजू वाडे। आतापर्यंत समाजासाठी विविध कामे केल्यामुळे आज प्रभागातील नागरिकांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करत असल्याचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी सांगितले। संजू वाडेंचा हा वाढदिवस जो आहे हा खऱ्या अर्थाने समाजाला ही भूषणावह गोष्ट आहे। त्यांच्यासारख्या माणसाला दीर्घ आयुष्य लाभलं पाहिजे आणि त्यांच्या हातून जे काम घडतंय
या ठिकाणी समाजाच्या शेवटच्या घटकाला या ठिकाणी मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी जे MPSC आणि UPSCच्या परीक्षेसाठी ते आतोनात प्रयत्न करत आहेत. अखंड कुटुंब त्यांचं ह्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करत आहे आणि त्यामुळे समाजाचा एक घटक म्हणून या शहराचा महापौर म्हणून मला देखील त्यांच्या ह्या कामामध्ये निश्चितपणे हातभार लावणं योग्य वाटतं आहे. म्हणून मी या ठिकाणी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला या ठिकाणी आलेलो आहे आणि शुभेच्छा देऊन मी एवढंच म्हणेल की संजू वाडे आप जिओ हजारो साल, साल के दिन हो 50. मी सुरुवातीला स्पष्ट केलं की मी संजू वाडेंच्या वाढदिवसाला त्याच्याचसाठी आलो आहे की त्यांनी समाजाच्या शेवटच्या घटकाला या ठिकाणी MPSC आणि UPSC परीक्षेच्या याच्यामध्ये मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि बुकशिवाय हे शक्य नाही. आणि हे जे बुक आज त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे, कुणी असो, वाचनाने माणसाचं ज्ञान वाढतं आणि वाचनामुळे माणसाच्या विचारामध्ये परिवर्तन होऊ शकतं हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठा संग्रह पुस्तकांचा आणि ग्रंथांचा त्या ठिकाणी केला आणि त्याच्यामुळेच ते विश्वविख्यात झाले. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा एक अनुयायी म्हणून संजू वाडेंनी या ठिकाणी सुरू केलेला उपक्रम खरोखर अभिनंदनीय आहे. मी त्यांचं कौतुक करतो. संजू वाडे हे राजकारणापेक्षा सामाजिक कार्यावर अधिक भर देत असल्याने स्पर्धा परीक्षेच्या उपक्रमाला भरघोस यश मिळत असल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक आनंद सुतार यांनी सांगितले. अतिशय सुंदर कल्पना आहे, कारण त्यांचा एक प्रोग्राम सुरू आहे IAS आणि IPS हा जो त्याने कार्यक्रम मुंबईमध्ये सुरू केलेला आहे. त्याच्यावरून ही संकल्पना त्यांना आली असेल की गुच्छ घेतल्यानंतर ते फुल थोड्या वेळाने सुकतंच, परंतु बुक मात्र जीवनामध्ये माणसाला घडवतो. ही त्यांची संकल्पना इतरांनी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. नाही, आज संजय वाडे यांचा वाढदिवस आहे. ते नगरसेवक आहेत, सभागृहातले एक शिवसेनेचे 4 नगरसेवक आहेत आणि माझ्या वाडच्या बाजूला आहेत. माझे चांगले संबंध आहेत, माझे मित्र आहेत आणि मैत्रीच्या नात्यानं या शुभेच्छा द्यायलाच पाहिजे. म्हणून मी त्यांच्याच कार्यालयात पहिल्यांदाच आलो. माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या प्रभागाच्या वतीनं त्यांना मनापासून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मला बुके नको तर बुक द्या या संकल्पनेतून माझा जन्मदिवस दरवर्षी कार्यकर्ते मोठ्या उत्साहात साजरा करतात. एक पुस्तक 2 पिढीला घडवू शकते. त्यामुळे भेटायला येणाऱ्या प्रत्येकांकडून फक्त पुस्तकेच भेट म्हणून स्वीकार करत असल्याचे शिवसेनेचे नेते संजू वाडे यांनी सांगितले. आपले जर संबंध असले तर आपण 500 रुपयाचा, 200 रुपयाचा, 100 रुपयाचा एक बुके सहज नेतो, परंतु काही सेकंद तो हातात घेतून तो बाजूला जातो, तो डस्टबिनमध्ये जातो. परंतु मी लोकांना आवाहन केलं की बाबा तुम्ही बुके न देता मला बुक द्या, की म्हणजे येणारी पिढी जी आहे की 2 पिढी त्या बुकचा अभ्यास करू शकते आणि त्याच्यामुळे हे जनतेमध्ये फार मोठा उत्साह निर्माण झाला आणि अनेक आपण बघत आहात, अनेक लोक बुके न देता बुक देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. आणि मला माहिती आहे की ह्या येणाऱ्या 4 वर्षामध्ये हा कन्सेप्ट अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी राबवला जाईल. कारण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या तोंडून पण ही वाक्य आलेलं आहे. आदरणीय खासदार साहेब राजन विचारे साहेब यांनी सांगितलं की आम्ही संकल्पना, आदरणीय उपनेते आमचे नाटासाहेब यांनी सांगितलं आणि आता खासदार साहेबांनी सांगितलं अरविंद सिंग की हा कन्सेप्ट कुठंतरी चांगला आहे आणि तो यांनी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करावा अशी माझी इच्छा आहे. पुढे त्यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की समाजातील प्रत्येक तरुण उच्च शिक्षित बनला पाहिजे. यातूनच समाजाचा खऱ्या अर्थाने विकास होईल. या ठिकाणी एक उद्याची पिढी आहे, ही जी पिढी घडवण्याचं काम मी माझ्या पद्धतीने, माझ्या परिवाराच्या वतीने मी करतो आहे. आणि मला माहीत आहे की मागच्या वर्षी 20,000 विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेला बसले होते. हे मुलं मला मतदान करत नाही आहेत, हे 5वी, 10वी, 12वी, 15वीची मुलं मतदान करत नाही, पण तरीसुद्धा मी त्यांच्यासाठी माझा परिवाराने मी 8 ते 10 तास काम करतो आहे. कारण उद्याचं भविष्य हे विद्यार्थ्यांमध्ये आहे हे मी जाणतो आहे आणि म्हणून मी हे काम करतो आहे. आणि मला या ठिकाणी आज ख्रिश्चन धर्मीय लोकसुद्धा या ठिकाणी आलेत आणि ख्रिसमस बांधवांनाही माझ्या अनेक हार्दिक शुभेच्छा आहेत. संपूर्ण देश हा ख्रिसमस डे आज साजरा करतो आणि त्या दिवशी माझा जन्मदिवस झाला आहे. त्यामुळे माझ्या आईवडिलांनाही मी धन्य मानतो की त्यांनी मला चांगल्या दिवसाचं निमित्त घडून मला जन्माला घालवलं. आणि त्यामुळे माझा परिवार, माझा संपूर्ण परिवार आहे. जात पात धर्म पक्ष मी मानत नाही, मी माणसं जोडणारा माणूस आहे. ते मी प्रयत्न निश्चितपणाने करत राहीन. मला विशेष सांगावं असं वाटतं की आज चिंचपाड्यामध्ये किंवा यादवनगरमध्ये झोपडपट्टी तोडल्या गेल्या, पण तरीसुद्धा त्या लोकांनी हजारो लोक त्या ठिकाणी माझी वाट बघत होते आणि त्यांनी माझा बड्डे साजरा केला. पण मी त्या ठिकाणी जाऊन सांगितलं की जोपर्यंत तुमच्या झोपड्या त्या ठिकाणी बसत नाही तोपर्यंत मी वाढदिवस आता या ठिकाणी साजरा करणार नाही. मी तुम्हाला फक्त भेटायला आलेलो आहे आणि मी त्यांचं सांत्वन करून मी या ठिकाणी आलेलो आहे. धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. त्यामुळे सुभद्राई बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांसाठी मोफत अभ्यासिका
आणि प्रशिक्षण केंद्र सुरू केले असल्याचेही संजू वाडे यांनी सांगितले। यामध्ये मी फार आनंदी आहे की माझा वाढदिवस फक्त निमित्त आहे आणि जरी निमित्त असलं तरी प्रभागामध्ये एक जल्लोषाचं वातावरण मी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या प्रभागाची साफसफाई आम्ही पहिल्यांदा केली, आरोग्याची निगा राखण्यासाठी या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं। त्याचबरोबर रक्तदानाची फार आवश्यकता आहे, रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याकारणामुळे या तरुण विद्यार्थ्यांना ते सांगितल्यामुळे त्यांनी ते रक्तदान या ठिकाणी जवळपास 76 बॉटल ब्लड या ठिकाणी दिलं। त्याचबरोबर अभ्यासाची फार गरज आहे, त्यामुळे MPSC आणि UPSCचे विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही मार्गदर्शन केलं आणि पुन्हा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ठरला आहे। या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत जे चांगल्या गुणांनी पास झाले त्यांचा आम्ही सत्कार करण्याचं नियोजन केलेलं आहे। त्याचबरोबर ह्या प्रभागातील जे मुलं आहेत त्यांना एक स्टेज डेअरिंग यावी म्हणून मिमिक्रीचा तो सुद्धा कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि दिवसभर असा भरगच्च कार्यक्रम आपण बघतात आणि अनेक ज्येष्ठ श्रेष्ठगण या ठिकाणी येऊन गेले। आमचे आदरणीय उद्धव साहेबांचा सकाळी मला फोन येऊन गेला आणि त्याचबरोबर आमचे आदरणीय खासदार राजनजी विचारे साहेबांनी या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर पालकमंत्र्यांचा मला आता थोडा वेळापूर्वीच फोन येऊन गेला। आदरणीय हरबंसिंग साहेब या ठिकाणी आले, चौगुले साहेब आलेत आणि आनंद सुतार साहेब आलेत आणि BJPचे जे अध्यक्ष आहेत घरत साहेब ते सुद्धा आले, राजू शिंदे आले, आदरणीय आमचे उपनेते नाटा साहेब आलेत, आमचे विरोधी पक्षनेते चौगुले साहेब आले, दशरथ भगत साहेब आले, अमदेव भगत साहेब आले, MK मडवी आले आणि अनेक असे नगरसेवक आमच्या MK मडवी साहेब, घनश्याम मडवी आणि गायकवाड मॅडम आणि असे अनेक नगरसेवक आमचे या ठिकाणी जे आहेत ते मला भेटण्यासाठी या ठिकाणी येऊन गेलेत। मला आनंद वाटला। हे फक्त निमित्त होतं, पण त्यांचे पाय ह्या पावन स्मृतीला लागले आणि त्यामुळे कदाचित या ठिकाणचा विकास निश्चितपणाने होऊ शकेल। आणि आम्ही जे ब्लड डोनेशन कॅम्प किंवा आयोजन केला होता त्याच्यामध्ये लायन क्लबने सुद्धा भूमिका घेतली होती आणि माझी संपूर्ण टीम प्रभागातली याच्यामध्ये दिवस रात्र मेहनत घेतली आहेत। आणि मला सांगायला आनंद वाटेल की मी एक संकल्पना माझी मांडली होती की मला बुलेट घेण्याची फार हौस होती, मी घेऊ शकलो नाही आणि त्यामुळे माझ्या ह्या ठिकाणचे जे विद्यार्थी मुलं आहेत सगळे त्यांनी कोणी 200, कोणी 500, 1000, 2000 असे रुपये काढून त्यांनी मला आज बुलेट भेट दिली आणि खरोखर मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज दिवसभरातून साधारणतः 38 ठिकाणी माझा जन्मदिवस साजरा करण्यात आला आणि त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि मी कुठेही जनतेची सेवा करण्यासाठी कमी पडणार नाही असं मी माझा निश्चितपणाने उद्देश मी साध्य करणार आहे।